श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। शुक्लांबरं धरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये। हा जो श्लोक होता, या श्लोकाचं बालपणी शंकरभट पठण करीत होते मित्रासोबत, आणि ते विनोदी ढंगाने पोरकटप्रमाणे करत होते असं त्यांना विष्णू वल्लभदासांनी सांगितलं आहे. तर का तुझ्या बालपणी तू भगवान विष्णूंच्या स्तोत्राचे पठण आपल्या मित्रांसोबत विनोदी ढंगाने पोरकटपणाने करत होता. खरे तर ते विष्णू स्तोत्र होते. त्या श्लोकाचे शब्द असे होते: शुक्लांबरं धरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशान्तये। तू मजा म्हणून या श्लोकाचा विपर्यस्त अन्वयार्थ लावलास. तो अन्वयार्थ पुढील प्रमाणे. आता ह्या श्लोकाचा शंकर भटांनी जो अन्वयार्थ लावला होता तो काय होता, तर शुक्लांबरम जो शुक्ल वस्त्र धारण करतो, विष्णू म्हणजे जो सर्व असतो, शशिवर्ण म्हणजे पांढरट राखेच्या वर्णाचा, चतुर्भुज म्हणजे 4 हातांऐवजी 4 पाय असलेला, प्रसन्न वदन गाढव ओरडायला लागले की त्याचा चेहरा आनंदी दिसतो आणि गाढव आपल्या मागच्या पायाने लोकांना माथा मारते असा त्याचा अर्थ लावा. ध्यायेत म्हणजे त्यामुळे त्याच्या चेहऱ्याकडे पाहणे आनंददायक असते. सर्व विघ्न पशांतये मी प्रार्थना करतो सर्व अडचणी नष्ट होत असा त्याचा विपर्यास अर्थ लावला. अशा प्रकारे विनोदी ढंगाने त्या पवित्र श्लोकाचा विपर्यास्त अर्थ देऊन ती प्रार्थना गाढवांसाठी आहे असा अर्थविस्तार केला. हे शंकर भटा, भगवान दत्तात्रय कुशल आहेत. त्यांच्या उपस्थित तू मजेत असलेल्या चुकांची सुद्धा भगवान दुरुस्ती करून घेतील. तो धोबी तुला गाढवावरून माझ्याकडे घेऊन आला. त्यावेळी तू धुळीनी माखलेला म्हणून राखट रंग धारण केला होतास. तू इथे अडखळत पावलांनी आलास आणि काही वेळा तू तुझ्या 2 हात आणि 2 पायांचा आधार घेत रांगत औदुंबर वृक्षाच्या जवळ आलास. तू अपघात टाळू शकला नाहीस. अशा प्रकारे सर्पांकडून पळून जाण्याची तुझी इच्छा खोटी ठरली. तुला दुःखाचे हादरे बसले नसते तर तुझी मुद्रा शांत राहिली नसती. सरते शेवटी तुला चांभारांच्या गावी आणण्यात आले. तुझी अशी दुर्गती श्रीपाद वल्लभाने विनोदाबरोबरच तुला काही पाठ शिकवला. त्या चर्मकारांना त्या नीच जन्मापासून मुक्ती त्या चर्मकारांना त्यांच्या नीच जन्मापासून मुक्ती मिळाली. तू तुझ्या मित्रांना विनोदी पद्धतीने विष्णूचा श्लोक शिकवलास. त्या कारणास्तव माझ्यासारख्या हीन जातीच्या व्यक्तीकडून ही शिकवण ऐकण्याची तुझ्यावर वेळ आली. तू आज इथे आलास, उद्या तू तुझ्या जातीतील लोकांच्या घरी निवास करू शकतोस. तू चुकीने सुद्धा या प्रसंगाची वाच्यता केली तर तुला बहिष्कृत करतील. तेव्हा लक्षात ठेव, श्रीपाद वल्लभांचे प्रत्येक क्षणी आपल्याकडे लक्ष असतं. आता बघा, त्याला आता गाढवावरून त्याची धिंड काढून म्हणण्यापेक्षा गाढवावर बसून शंकर भटांना तिथपर्यंत का आणले, तर शंकर भटांनी लहानपणी अगदी अजाणतेपणाने, कारण का लहान वय हे अगदी अजाणतं असतं, त्या अजाणत्या वयात त्यांनी विष्णू स्तोत्रातील ह्या श्लोकाचा अगदी चुकीचा अर्थ सांगितलेला होता आणि त्याला ही शिक्षा मिळालेली आहे. त्यामुळे आपल्याला जे समजतं, आता बघा यातनं काय बोध घ्यायचा, तर जी गोष्ट आपल्याला खरंच समजते त्या गोष्टीत कोणालाही सल्ला द्यावा किंवा सांगावा. जे काही आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे किंवा कुठेही मांडलेले आहे विचार, त्या विचाराचं जर आपण योग्य रीतीने जर कोणाला मार्गदर्शन करायला आपल्याला जमत असेल, आपल्याला त्याची योग्य माहिती असेल तरच मार्गदर्शन करावे, अन्यथा कोणालाही काहीही सांगू नये. आपल्याला जेवढं ज्ञान आहे, आपणच मोठे आहोत ह्या सगळं समजून एखाद्या गोष्टीचा जर चुकीचा अर्थ आपण लावून ती सांगत गेलो तर त्याचं आपल्याला कुठेतरी फळ मिळत असतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे बरेच जण जेव्हा मला काही प्रश्न विचारतात की दादा अशी अडचण आहे, यावर काही उपाय सांगा, आणि खरंच मला काही जर माहिती नसेल तर मी ते उपाय किंवा त्याच्यावरचं काही सांगत नाही, अर्थ किंवा ती घटना. बऱ्याच जणांचं असं असतं की आमच्या आयुष्यात असं घडलं, असं झालं, सकाळीच हे झालं ते झालं, तर त्याचा अर्थ काय. तर आपल्याला ज्या गोष्टी माहितीच नाही त्या गोष्टी, कारण का ज्या काही आता तुम्ही पाहिलं असेल शंकर भटांच्या आयुष्यात त्या छोट्या छोट्या गोष्टी घडल्या आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींचा घटनांचा
संदर्भ हा त्यांच्या आत्ताच्या आयुष्याशी नव्हताच, त्या या जन्माशी नव्हताच, तो त्यांच्या पूर्वजन्माशी होता. पूर्वजन्मामध्ये किंवा बालपणामध्ये लहानपणी ते जे काही वागले त्याच्यामुळे त्यांच्या वाट्याला काही गोष्टी आल्या, त्या काही पुण्यफळामुळे आल्या, काही वाईट कर्मामुळे आल्या. आता त्यांचं पुण्यकर्म असल्यामुळे त्यांना सर्पांनी आणि कावळ्यांनी दंश करून त्यांचं प्राशन केलं. तर त्यांच्या वाईट वागण्याचा किंवा त्यांनी अतिशय चुकीचा अर्थ विष्णू स्तोत्राचा सांगितला, त्याच्यामुळे त्यांची ती गाढवावरून धिंड काढण्यात आली. त्यांना हीन जाती, ब्राह्मण असून सुद्धा त्यांना हीन जातीच्या वल्लभदासांकडून शिकवण घ्यावी लागेल, असे सगळे प्रसंग घडले. आणि उगाच आपल्याला सगळं काही माहिती, आपल्याला सगळं काही कळतं या पद्धतीने आपण जेव्हा काही ना काही सतत सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो ते चुकीचं आहे. आपल्याला सगळ्यातलं सगळं कळत नाही. दैवी घटना या अशा असतात की त्याचे अर्थ फक्त परमेश्वराला, त्या परमपित्यालाच माहिती असतात की त्या कोणत्या गोष्टी कोणाच्या आयुष्यात कधी घडत आहेत. जर एखाद्याच्या आयुष्यात वाईट गोष्ट घडते तर ती त्याच्या कोणत्या पूर्वकर्मामुळे घडते हे परमेश्वरालाच माहिती असतं. फक्त या सगळ्यांचा नाश करण्याचं सामर्थ्य कोणामध्ये? परमेश्वरामध्ये, दत्तप्रभूमध्ये, श्रीपाद श्रीवल्लभांमध्ये, श्री स्वामी समर्थांमध्ये. फक्त म्हणून आपण त्यांचा नामस्मरण करत राहायचं, त्यांना त्यांची पूजा अर्चना करत राहायची, जेणेकरून ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. जर आपल्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील, काही पूर्वकर्माचे आपले भोग असतील तर ते आपल्याकडून भोगून घेतील आणि ते भोगून संपवून टाकून आपल्याला पुन्हा चांगल्या योग्य मार्गावर आणण्याचं काम हे आपले गुरु, आपले श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू दत्तगुरू करत असतात. वल्लभदासांच्या हितोपदेशाने माझ्यातील ब्राह्मणी अहंकार कमी झाला. वल्लभदास हीन जातीचे आहेत ही भावना नष्ट झाली. त्यांचे माझे रक्ताचे नाते असावे अशा प्रकारे मला त्यांच्याबद्दल बंधुप्रेम वाटू लागले. वल्लभदासाच्या आदरातिथ्याचा मी 2-3 दिवस स्वीकार करून नंतर गाव सोडले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने वर्णन मी कसे करू. विचित्रपुराहून पूर नावाच्या एका गावात मी विचित्र पद्धतीने ओढलो गेलो आणि विचित्रपणे त्यातून बाहेर पडलो. आता वल्लभदासांकडून निघाल्यानंतर शंकर भट हे कुठे गेलेले तर विचित्रपूरला गेलेत. विचित्रपूरमधून पायी चालत जात असताना काही राजसेवकांनी मी वैष्णव की शैव आहे असा मोठ्या नम्रपणे विचारले. मी त्यांना सांगितले आम्ही स्मार्त असून शैव वैष्णव असा भेद मानत नाही, परंतु आमच्याचा कल वैश्यपंथाकडे असून दक्षिणेकडील शृंगेरी पीठाचे मठाधिपती शंकराचार्य आमचे गुरु आहेत. त्या राजाला भेटण्याची त्यांनी मला विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजदरबारात गेलो. मार्गात मला काही विशेष गोष्टी समजल्या. त्या दिवशी जो ब्राह्मण दिसेल त्याला आमंत्रण देऊन राजा प्रश्न विचारित असे. तेवढे तर एवढ्याच किती. कोणी त्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकत नसे. त्या राजाने पुत्रप्राप्तीसाठी काही वर्षापूर्वी यज्ञ केला होता. आता त्या राजाची कथा आहे. तर या विचित्रपूरच्या राजाने पुत्रप्राप्तीसाठी काही दिवसापूर्वी यज्ञ केला होता. सुदैवाने त्याला पुत्र झाला. तथापि राजाला झालेला पुत्र मुका झाल्याने त्या दिवसापासून ब्राह्मणांना विशिष्ट प्रकारच्या त्रासास सामोरे जावे लागले. राजाचे असे मत झाले की यज्ञ करताना ब्राह्मणांच्या हातून चुका घडल्या, त्यामुळे त्याचा मुलगा मुका झाला. त्यामुळे राजाने शैव ब्राह्मणांचे पूर्ण मुंडन केले व त्यांच्या चेहऱ्यावर वैष्णवांमध्ये उभ्या रेषांचे चिन्ह काढले व गाढवाच्या पाठीवरून त्यांची मिरवणूक काढली. तर हे सगळं त्या राजाने केलेलं आहे. त्याच पद्धतीने त्याने वैष्णव ब्राह्मणांचं पूर्ण मुंडन करून त्यांच्या चेहऱ्यावर विभूतीची आडवी चिन्हे काढली आणि गाढवाच्या पाठीवरून त्यांची वरात काढली. ही स्थिती वैष्णव आणि शैव दोघांनाही असह्य झाली. कारण का शैव ब्राह्मणांचं त्यांनी मुंडन करून त्यांना त्यांच्या डोक्यावर वैष्णव जसे चिन्ह काढतात उभं, तसं त्यांनी ते काढलं. आणि बघा आता ब्राह्मणांचा फरक काय, जे शैवपंथी असतात त्यांच्या डोक्यावरचा जो टिळक किंवा टिळा असतो तो असा उभा असतो वैष्णवांचा, आणि शैवांचा असा आडवा. जसं शंकराच्या कपाळावर विभूतीच्या जशा आडव्या रेषा ओढलेल्या त्याप्रमाणे. तर त्यांनी दोन्ही ह्यांना उलटक, आणि ज्यांच्या धारणा अगदी पक्क्या असतात त्यांना असं काही वेगळं झालं की खूप त्रास होतो. त्याने मशागतीस योग्य असलेल्या अनेक एकर जमिनीवर राजगिरीची मशागत करण्याची आज्ञा दिली. तो अर्धा कर राजगिऱ्याच्या स्वरूपात गोळा करत असे. राजगिऱ्याने
भरलेल्या गाड्या जमा करून राजवाड्यात ठेवल्या जात. खूप थोड्या प्रमाणावर राजगिरा दान केला जात असे आणि ब्राह्मण पूर्णपणे खाऊन संपवू शकत नसत. आणि खूप मोठ्या प्रमाणात तो राजगिरा ब्राह्मणांना दान दिला जात असे. ब्राह्मण हा मोठ्या प्रमाणावर राजगिरा दान केला जात असे, पूर्णपणे खाऊन संपवू शकत नसत. भात शिजवणे नंतर इतर खाद्य अन्नपदार्थ खाणे ब्राह्मणांना निषिद्ध होते. मुख्य जेवणात शिजवलेला राजगिरा खाल्ल्यानंतर न्याहारी म्हणून शिजवलेला व न शिजवलेला राजगिरा त्यांना लागे. गरीब ब्राह्मण करणार तरी काय. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान आणि पुराणामानवे पंडित असलेल्या गर्व असणाऱ्या ब्राह्मणांनी आपल्या अहंकाराचा त्याग केला आणि त्यांनी वाईट दशा संपुष्टात येण्यासाठी शांतपणे शोचनीय अवस्थेत देवीची प्रार्थना केली. या ब्राह्मणांमध्ये दत्त संप्रदायाच्या कळवळीने अनुसरून करणारा एक दत्तभक्त होता. तो म्हणाला की केवळ स्मरण केल्याने भगवान दत्तात्रय यांची कृपा करतात. केवळ भगवंतच त्यांची शोचनीय परिस्थिती बदलू शकतात. त्यामुळे त्या ब्राह्मणांनी मंडल दीक्षेला अंगीकार करावा आणि भगवान दत्तात्रयांची भक्ती करण्यास सुरुवात करावी. राजाचा मुलगा मुका असल्याने लोकांच्या भाषेस मुक्या लोकांच्या भाषेस प्रोत्साहन देण्यासाठी ती त्याची इच्छा होती. त्याने राजगुरूंना मुक्या भाषेवर ग्रंथ लिहिण्याची सूचना केली. राजदरबारातील राजगुरू आधी खूप गर्विष्ठ होता. तो नंतर अतिशय दुःखदायक स्थितीत होता. त्याने मुक्यांच्या भाषेवर खूप विस्तृतपणे संशोधन केलं. आता बघा, राजाचा जो मुलगा होता तो मुका जन्मला. त्यामुळे ब्राह्मणांनीच काहीतरी यज्ञ याग कर्तव्य काहीतरी चूक केली असेल, त्यामुळे तो मुलगा मुका जन्मला असं त्यांनी त्याला सांगितलं, ठरवलं असेल. आणि मग तो त्या ब्राह्मणांना त्रास देऊ लागला. ब्राह्मणांना त्रास देताना तो त्यांना फक्त भरपूर प्रमाणात राजगिरा पिकवत असे आणि त्यांना राजगिऱ्याचं मोठ्या प्रमाणात दान दिसत आणि ब्राह्मणांना फक्त राजगिरा खाण्याची मुभा होती. त्यांना भात शिजवून वगैरे खाता येत नाही आणि दिवसभर त्यांना राजगिरा. त्यामुळे ब्राह्मणसुद्धा त्रस्त झालेले होते. आपला मुलगा मुका झाल्यामुळे त्याला मुक्यांची भाषा शिकण्यासाठी त्यांनी राजगुरूंनाही आज्ञा केली. आणि राजगुरू हा आधी खूप गर्विष्ठ होते, पण नंतर त्यांना ती स्थितीसुद्धा दुःखदायक झालेली आहे आणि त्यांनी मुक्यांच्या भाषेवर खूप असे संशोधन केलेले आहे. अशी राजगुरूंची स्थिती आहे. आता पुढचा बघूया आपण भाग, शंकर भट आणि महाराजातील चर्चा. आता अशा या शंकर भटांना विचित्रपुरातून जात असते त्यांना तिकडे राजांच्या सेवकांनी ब्राह्मणांनी महाराजांसमोर नेलेले. मला राजापुढे नेण्यात आले. मी घामाने डबडबलो होतो. अजून किती कठोर परीक्षा श्रीवल्लभ घेणार आहेत असा मी विचार करत होतो. मी सतत मनाने श्रीपादांच्या नावाचे स्मरण करत होतो. माझ्याकडे आधी कधीही नव्हते इतके धैर्य मिळत होते. मी सर्व लोकांना विचारलेला प्रश्न राजाने उपस्थित केला. त्याने विचारले, तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती? मी गंभीर उत्तर दिले, एवढ्याला एवढेच. राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, महात्मन तुम्ही थोर आहात. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. अगदी अलीकडेच माझ्या पूर्वजन्माचे ज्ञान झाले. माझ्या पूर्वजन्मी मी अत्यंत दरिद्री ब्राह्मण होतो. मी माझ्या घरी राजगिरा पिकवत असे. तो कोणी मागेल त्याला मी विनामूल्य देत असे. ज्या ब्राह्मणांनी माझ्याकडून राजगिरा स्वीकारला ते सधन असून त्यांनी अन्न पाण्याची वानवा नव्हती. ते माझ्याकडून फक्त फुकट भाजी घ्यायचे, पण कोणत्याही दिवशी मला सहकार्य करायचे नाही. त्यांनी माझ्यावर कोणतीही दया दाखवली नाही. जेव्हा जेव्हा ते मला त्यांच्या जागी श्राद्ध पक्षाला किंवा लग्न कार्याला पाठवित असत त्यावेळी यजमान मला मोठ्या रकमा व बक्षिसे देत असत. त्यापैकी मला पाठवणारे लोक 99% माझ्याकडून हिसकावून घेऊन 1% मला ठेवत. कष्ट माझे आणि मोबदला त्यांना मिळत असे. भरीसभर म्हणजे माझ्या घरून त्यांना राजगिऱ्याचा मोफत पुरवठा होत होता. मी अत्यंत दारिद्र्य अनुभक्त होतो तेव्हा मी नेहमीप्रमाणे राजगिरा दान करत होतो. ते ब्राह्मण सांगत असत की राजगिरा अतिशय चविष्ट असून दररोज खाल्ल्यास कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही. आता बघा, राजा स्वतःच्या पूर्वजन्माची कथा सांगतो आणि त्यांनी प्रश्न विचारलेला, तेवढ्यास एवढे तर एवढ्यास किती?
त्याचे उत्तर शंकर भटांनी ते एवढे दिले. तर शंकर भटांनी जे उत्तर दिलं आहे ते अर्थात त्यांना श्रीपाद वल्लभांनी सुचवलेले असणार. तर मग तो राजाला ते उत्तर पटले असल्यामुळे तो म्हणतो तुम्ही महान आहात. आणि त्यांनी स्वतःच्या पूर्वजन्माची कथा सांगितली की पूर्वी तो ब्राह्मण होता, इतर ब्राह्मण त्याचा कसा उपयोग करत होते, राजगिऱ्याचा कसा वापर त्याच्याकडून घेत होते फुकट, ते सगळं सांगितलेलं आहे. आता कालचक्र वेगाने फिरले. मी अत्यंत दरिद्री असूनही राजगिऱ्याचे दान करत असल्याने मी या जन्मी राजा म्हणून जन्माला आलो. ज्या ब्राह्मणांना माझ्याकडून राजगिरा मिळाला ते ब्राह्मण माझ्या राज्यात ब्राह्मण म्हणून जन्माला आले. अशा प्रकारे मी त्यांच्यापेक्षा अधिक पटीने श्रीमंत म्हणून जन्माला आलो. राजगिऱ्याचे दान दिल्याने मी राजा झालो, म्हणून मी मोठ्या प्रमाणावर गाड्या भरून राजगिऱ्या दान करत आहे. म्हणून मी प्रत्येकाला विचारतो की माझ्या सध्याच्या दानाचा परिणाम म्हणून त्याला भविष्यात कोणता उच्च दर्जा प्राप्त होईल. तू माझ्या विशिष्ट प्रश्नाचे अचूक उत्तर दिलेस. नंतर राजाने त्याचे भाषण संपवले. नंतर मी समजावले, जेव्हा राजा तुझ्या उच्च स्थानानुसार मी त्याची किंमत नगण्य आहे. सोने हिरे माणिक देण्याची कुवत असूनही तू राजगिरा दान करत आहेस. त्यामुळे तू कितीही राजगिऱ्याचे दान केले तरी तिच्या 100 पटीने तीच भाजी तुला मिळेल. आणि माझ्या उत्तराने राजा खूपच खुश झाला. माझ्या सहज प्रतिक्रियेवर राजाने त्याच्या पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगितला. ते पाहून माझ्या मनाला मोठा दिलासा झाला. आता बघा काय विचारलं आणि काय उत्तर दिलं. तर हा जो राजा होता हा पूर्वजन्मी ब्राह्मण होता आणि त्यावेळेला तो दान करत होता राजगिऱ्याचा. अगदी त्याच्याकडे राजगिरा भरपूर पिकायचा आणि तो लोकांना अगदी फुकट दान देत होता. आणि जे ब्राह्मण त्याला कधी कधी स्वतःच्या जागी, तो दरिद्री होता पण ते ब्राह्मण कधी कधी स्वतःच्या जागी श्राद्ध किंवा इतर काही कार्य असतील तर त्याला पाठवायचे. आणि जो यजमानाकडून जो भरपूर मोबदला मिळायचा तो सुद्धा त्याला फक्त 99% भाग ते ब्राह्मण पाठवणारे ब्राह्मण स्वतः घ्यायचे. म्हणजे त्याच्या मेहनतीचे फळ ते स्वतः घेत होते आणि फक्त 1% भाग त्याला देत होता. आणि त्याच्याकडून मिळणारा राजगिरासुद्धा मोफत घ्यायचे आणि त्याने ते राजगिऱ्याच्या खूप चविष्ट असं त्याला सांगायचे. आणि काय झालं, कालमान परत्वे काय झालं की ह्यांनी राजगिऱ्याचं भरपूर दान दिल्यामुळे त्याला पुढचा जन्म हा राजाचा मिळाला. पुढचा जन्म राजाचा मिळाल्यानंतर काय झालं, आणि ते जे ब्राह्मण जे त्याच्याकडून फुकट राजगिरा घेत होते ते पुन्हा त्याच्या राज्यातच ब्राह्मण म्हणून जन्माला आले असं झालं. आणि राजाने मग त्याला शंकर भटांचा प्रश्न, मी एवढं दान केलं तर तेवढ्याच एवढं म्हणजे मी तेव्हा राजगिरा दान केला तर मला राजाचा जन्म मिळाला, तर आता मी राजगिरा दान करतो तर मला काय मिळालं. तर शंकर भटांनी त्याला उत्तर दिलं की किती राजगिरा दान केलास तरी तुला आता 100, कारण का तेव्हा तू दरिद्री ब्राह्मण होतास, तेव्हा तू राजगिरा दान देत होतास आणि आता तू राजा आहेस, तुझ्याकडे सोनं नाणं सगळं आहे तरी पण तू राजगिराच दान देतोस, म्हणजे तुला राजगिराच्या बदल्यात राजगिराच मिळणार आहे. मला वाटले की श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळे गाढवावर बसण्याचा अपमान टळला. शुक्लांबरम विष्णू या पवित्र शोकाच्या बालपणी मजा करून चुकीचा अन्वयार्थ लावल्याने मी अगोदरच गाढवावर आरूढ झालो होतो आणि अपमानास्पद स्थितीत गाढवावर बसण्यापासून मला वाचवण्याबद्दल मी मनातल्या मनात श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रणिपात केला. आता काय होतं की बघा, आपण काय ऐकलं आता कथांची एकमेकांमध्ये कशी गुंफण केली बघा. आता शंकर भट हे यांचं जर तिकडे राजा काय करायचा, ब्राह्मणांना बोलवायचा, त्यांना प्रश्न विचारायचा आणि प्रश्नाचं उत्तर त्याच्या मनासारखं आलं नाही तर तो काय करायचा, त्याची गाढवावरून धिंड निघायची. आता त्याचं कर्मफळ म्हणून आत्ताही या क्षणीसुद्धा राजाने प्रश्न विचारला, शंकर भटांची सुद्धा गाढवावरून धिंड निघाली असती, पण श्रीपाद श्रीवल्लभांनी काय केलं, कृपा केली आणि त्यांनी जो लहानपणी जो श्लोक म्हटला होता चुकीचा अर्थ लावून त्याचं पुण्यफळ हे त्याचं जे पाप फळ होतं ते ज्याच्या अन्वय त्याची गाढवावरून धिंड निघाली असती ते शंकर भटांकडच्या वाट्याला श्रीपाद श्रीवल्लभांनी आधीच आणलं. तिकडे त्याला गाढवावर बसून वल्लभदासांपर्यंत नेले, त्यामुळे त्याचं जे कर्मफळ होतं ते तिकडे त्यांनी नाहीसं केलं. त्यामुळे इथे राजाकडे आल्यावर त्यांचे गाढवावरून धिंड निघाली नाही असं शंकर भट म्हणतात. बघा आता हाच अध्याय आपण आता पुन्हा ऐकतोय आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने ते सगळं एकमेकात गुंफून सांगितलं. एका छोट्या छोट्या पॅरेग्राफचा छोट्या छोट्या 2 ओळींचा सुद्धा अर्थ किती गहन आहे. म्हणून
ते म्हणतात की पवित्र श्लोकाचा बालपणी मजा घेऊन चुकीचा अन्वयार्थ लावल्याने मी अगोदरच गाढवावर आरूढ झालो होतो. अपमानास्पद स्थितीत गाढवावर बसण्यापासून मला वाचविल्याबद्दल मी मनातल्या मनात श्रीपाद श्रीवल्लभांचा प्रणिपात केला. नंतर दुसऱ्या परीक्षेस प्रारंभ झाला. राजाला अतिप्रिय असणाऱ्या मुक्यांच्या भाषेत ती परीक्षा घेण्यात आली. राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यास सुरुवात केली. राजगुरूंनी त्याची 2 बोटे दाखवून खुणेने विचारले की ही 2 बोटे आहेत की ही बोटे ती बोटे एक आहेत की 2. मी विचार केला. मी एकटा आलो की माझ्यासोबत कोणी दुसरे आहे असा प्रश्न मला विचारत आहे. मी एक बोट दाखवून मी एकटाच आलो असे खुणेने दाखवत प्रत्युत्तर दिले. नंतर त्यांनी मला 3 बोटे दाखवली आणि त्यांनी मला श्री भगवान दत्तात्रयांबद्दल सुचवले. मी दत्तात्रयांचा भक्त आहे का अशी विचारणा करत त्यांच्या भाषेत मी गृहीत धरले आणि भक्तीची नेहमी गुप्तता बाळगावी असे वाटल्याने मी बंद मूठ दाखवली. भक्ती ही गुप्त गोष्ट असून ती अंतरंगाचाच विषय आहे असे हे व्यक्त केले. त्यानंतर राजगुरूंनी मला मिठाई देऊ केली आणि तिचा स्वीकार करण्याची विनंती खुणेने केली. मी त्याचा स्वीकार करण्यास नकार देऊन पोह्याची पुरचुंडी दाखवली. ती पुरचुंडी थोडे पोहे काढून ते दिले. मिठाईपेक्षा मला पोहेच अधिक आवडतात व ते सुद्धा त्याची चव होऊ शकतात अशी कल्पना होती. नंतर राजगुरूंनी खोल आवाजात प्रशंसा केली. ते मला म्हणाले, हे राजा, तो महापंडित आहे. तो अतिशय विद्वान आहे. असा वेदांचा अभ्यासक असून तो वेदपारंगत आहे. त्याला मुक्यांच्या सांकेतिक भाषेचा तो तज्ज्ञ आहे. या सर्व गोष्टींमुळे मी बुचकळ्यात पडलो. नंतर राजगुरूंनी सांगितले, हे राजा, शिव आणि केशव एक आहेत की भिन्न असे मी त्यास विचारले. एक बोट दाखवून ते एक आहेत असे सांगितले. तर बघा, खरं तर राजगुरूंचा प्रश्न काय होता की शिव आणि केशव म्हणजे शंकर आणि विष्णू हे 2 वेगवेगळे आहेत की एक आहे असा त्याचा प्रश्न होता. पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्यांनी उत्तर एकच आहे असे दिलं होतं. आणि खरं तर त्यांना वाटलेला अर्थ हा वेगळा होता. शंकर भटांना वाटलं की एकटाच आलाच की 2 जण आहेत आणि त्याचं उत्तर शंकर भटांनी एकटाच आलो म्हणून दिलं होतं. पण असं श्रीपाद श्रीवल्लभ लीला करून घेत असतात. एक बोट दाखवून एक आहेत असे सांगितले. मी त्याला 3 बोटे दाखवून ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्तीचे प्रत्येकाचे वेगळे अस्तित्व आहे असे सुचवले. मला उत्तर देताना त्याने बंद मूठ दाखवून सांगितले की एका हाताची 5 बोटे एकत्र असतातच की. मी मिठाई देऊन त्याला माझे शिष्यत्व स्वीकारण्याची विनंती केली. त्यावर त्याने सुचवले की तो शिष्याचा त्रास सहन करीत नाही आणि कुचेलाप्रमाणे आनंदी आयुष्य तो जगत असतो. म्हणून त्याने माझ्या विनंतीचा अस्वीकार करून मला भाजके पोहे दिले. मी आश्चर्यचकित झालो. अरे, या जगात मन आणि विचार समजून घेण्याची किती विविध आणि अगाध पद्धती आहेत त्याचे मला नवल वाटले. त्यानंतर तिसरी आणि शेवटची परीक्षा म्हणजे राजगुरू रुद्र चमकामधील मंत्र वाचत होते आणि मी त्याचे स्पष्टीकरण करावे असे त्यांची इच्छा होती. आता राजगुरूंनी काय केलं, रुद्र चमकामधला एक मंत्र वाचला आणि त्याला स्पष्टीकरण देण्यास शंकर भटांना सांगितले. आणि तो एकचमे म्हणजे काय, एकचमे 1, तिसरचमे 3 हा अंक आहे. तर आता चमक संहितेतला हा जो अर्थ आहे तो वर्ग आणि वर्गमुळाचं जे संबंध सांगणारा असा आहे. त्यांनी तो मंत्र का तर एकचमे 1, तिसरचमे 3 आणि तिसरचमे 3 म्हणजे काय तर एकाचं वर्गमूळ 1 येतं. आता तिसरचमे म्हणजे काय तर एकामध्ये ह्याच्यामध्ये पुढचा विषम संख्या म्हणजे 3 मिळवायचे. 3 मिळवल्यानंतर काय होणार, 1 अधिक 3 म्हणजे काय होणार 4 आणि 4चं वर्गमूळ 2. आता पुढची संख्या काय येणार, आता बघा 4 आलं. आता पुढची विषम संख्या काय येणार
पंचचमे. आता तिसरं चमेनंतर पंचचमे म्हणजे पंचचमे म्हणजे काय, त्या 4मध्ये 5 मिळवायचे. त्या 4मध्ये 5 मिळवल्यावर काय येणार आहे, उत्तर 9 येणार आणि 9चं वर्गमूळ 3 येणार आहे. आता पंचचमेनंतर विषम आहे, तर त्यामुळे 5 नंतर 7, तर सप्तचमे. सप्तचमे म्हणजे काय, तर त्या तिसरं चमे झालं, पंचचमे झालं. आता सप्तचमे. आता सप्तचमे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये 16मध्ये काय परत मिळवायचे, आलेलं उत्तर काय 16 आहे, तर 16मध्ये काय मिळवायचे परत 7 मिळवायचे. 16मध्ये 7 मिळवले, सॉरी तिसरं चमे, एक मिनटं परत एकदा सांगतो. पहिलं तर एकचमे. एकचमे म्हणजे काय, तर एकाचं वर्गमूळ 1. आता तिसरं चमे म्हणजे काय, त्या एकामध्ये जो वर्ग आहे त्याच्यामध्ये तिसरं चमे म्हणजे 3 मिळवायचे. एकामध्ये 3 मिळवले की किती होतात, 4 होतात आणि 4चं वर्गमूळ काय येणार, 2. हे तिसरं चमे झालं. तर पंचचमे. पंचचमे म्हणजे काय, तर आधीचं काय उत्तर आहे 4 आहे, 4मध्ये 5 मिळवायचे. 5 मिळवले की उत्तर काय, तर 9चं वर्गमूळ काय येणार, 3. म्हणजे अशा प्रकारे वर्ग आणि वर्गमुळाचं जे हे आहे सूत्र ते इथे सांगितलं. म्हणजे जर कोणाला वर्गमूळ माहिती नसतील तर तुम्ही असं करू शकता. त्याचा 9चं वर्गमूळ 3 आलं. मग आता त्याच्या पुढे काय येणार, तर सप्तचमे. मग 9मध्ये किती मिळवायचे, 7 मिळवायचे. 9 आणि 7 किती, 16. 16चं वर्गमूळ काय येणार आहे, 4 येणार आहे. असं सप्तचमे. मग 9चमे, नवमचमे. आता नवचमे म्हणजे काय, तर त्या आलेल्या 16मध्ये 9 मिळवायचे. 16मध्ये 9 मिळवले की काय होणार, 25. 25चं वर्गमूळ काय, 5 आहे. आता पुढची संख्या काय, तर 25मध्ये पुढचं हे मिळवायचं विषम संख्या. म्हणजे पुढची विषम संख्या काय, 11 आहे. तर 25मध्ये 11 मिळवले की काय होतं, 36. 36चं वर्गमूळ 6. हा जो चमक संहितेतला जो श्लोक आहे तो तिकडे त्यांनी पूर्णपणे सहज त्यांनी समजावून सांगितलं. आणि गणिताचं जे रहस्य आहे ते शंकर भटांनी या श्लोकातनं सांगितलेलं आहे. रुद्रचमकाचा वेदमंत्रात जतन केलेले गणित संबंधीचे गुण मी एक करून स्पष्ट केले. दरबारातील विद्वानांनी माझ्या स्पष्टीकरणाची खूप प्रशंसा केली. माझ्या स्पष्टीकरणाने मीच आश्चर्यचकित झालो. नंतर मी पुढे म्हणालो, मी जे बोललो ते सृष्टीच्या परमाणूचे रहस्य आहे. रहस्य कणाद महर्षी ऋषींना माहीत होते. परमाणूंच्या विविध संरचनेच्या विविध धातूंची निर्मिती होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपा आशीर्वादामुळे मी विचित्रपूरहून वरील प्रमाणे विचित्र पद्धतीने बाहेर पडलो. म्हणजे आता शंकर भट हे विचित्रपुराला गेलेले असताना त्यांना अनेक गोष्टी विचारल्या. त्यांनी गणितासंबंधी भाष्य केले, विज्ञानासंबंधी भाष्य, त्यांनी कणाद ऋषींनी मांडलेला अणुपरमाणूंचा सिद्धांतसुद्धा तिकडे सांगितला. आणि मग ते अगदी सुखरूप त्या विचित्रपूरमधून विचित्र पद्धतीने, म्हणजे त्यांना धानीमनी नसतानाही श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांच्याकडून त्या सगळ्या गोष्टींमधून त्यांची सुटका करून त्यांना त्या सगळ्यातनं बाहेर काढलेलं आहे असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. तर इथे आपला हा दुसरा अध्याय संपूर्ण होत आहे. दुसऱ्या अध्यायाचा प्रश्न एकच विचार, श्री शंकर भटांनी लहान असताना कोणत्या श्लोकाचं, तुम्हाला श्लोक नाही म्हणायचं, सांगायचं आहे कोणत्या श्लोकाचं, म्हणजे कोणत्या देवतेच्या श्लोकाचा विपर्यास केला होता, चुकीचा अर्थ सांगितला होता. आणि त्या चुकीच्या अर्थामुळे सांगितल्यामुळे त्यांची नंतर त्याचा परिणामस्वरूप त्यांना गाढवावर बसून त्यांना वल्लभदासांकडे आणण्यात आलं. त्या श्लोकाचं चुकीचा अर्थ लावल्याचं फळ म्हणून त्यांना गाढवावरून बसून वल्लभदासांकडे आणण्यात आलं हे सांगायचं श्रीपाद श्रीवल्लभांनी ही लीला केलेली आहे. तर कोणत्या देवतेच्या श्लोकाचा लहानपणी शंकर भटांनी चुकीचा अर्थ लावला होता हे आपल्याला सांगायचं आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांचा जय जयकार असो.